वरी केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा रंग, अशोक चक्रा शोभतो निळसर रंग। आज आपण अभिमानाने फडकवतो तो तिरंगा, पण तुम्हाला माहितीये का, हा तिरंगा थेट 1947 मध्ये तयार झालेला नाही। स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारताने अनेक झेंडे पाहिले आणि प्रत्येक झेंड्यामागे स्वातंत्र्य लढ्याची एक वेगळीच कहाणी आहे। चला तर मग आपल्या तिरंग्याचा हा रोमांचक प्रवास समजून घेऊया। पहिला टप्पा 1906। 7 ऑगस्ट 1906 रोजी कलकत्त्यातील पारसी बागान चौकात एक तिरंगा फडकवण्यात आला। या झेंड्यावर निळा, पिवळा आणि लाल असे 3 पट्टे होते। त्यावर कमळाचे चिन्ह आणि वंदे मातरम असं लिहिलं होतं। दुसरा झेंडा 1907 साल मादाम भिकाजी कामांनी जर्मनीतील स्टुटगार्ट मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारतीय ध्वज फडकवला। या झेंड्यावर हिरवा, पिवळा आणि केशरी असे पट्टे होते। त्यावर सूर्य, चंद्र आणि 8 तारे होते। म्हणजेच भारताचा झेंडा आता देशाच्या सीमांबाहेरही स्वातंत्र्याची मागणी मांडत होता। तिसरा झेंडा 1917 साली लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीच्या काळात आणखी एक झेंडा पुढे आला। त्यावर लाल आणि हिरवे पट्टे तसेच सप्तर्षीचं प्रतिनिधित्व करणारे 7 तारे होते। चौथा टप्पा 1921 साल विजयवाड्यात काँग्रेसच्या अधिवेशनात पिंगली व्यंकय्या यांनी महात्मा गांधींना एक झेंडा दाखवला। त्यात लाल आणि हिरवे असे 2 पट्टे होते आणि मध्यभागी चरखा होता। गांधीजींच्या सूचनेनुसार त्यात पांढरा रंगही जोडण्यात आला आणि मग आला 1931 चा महत्वाचा टप्पा, केशरी, पांढरा आणि हिरवा या 3 रंगांचा आणि मध्यभागी चरखा असलेला ध्वज स्वीकारण्यात आला। पण मग 1947 मध्ये स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज ठरवताना एक मोठा बदल झाला। चरख्याच्या जागी आलं अशोक चक्र। 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने आजचा तिरंगा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला। केशरी म्हणजे त्याग आणि शौर्याचं प्रतीक, पांढरा म्हणजे सत्य आणि शांततेचं प्रतीक, हिरवा म्हणजे समृद्धी आणि प्रगतीचं प्रतीक आणि मधोमध असलेलं 24 आऱ्यांचं अशोक चक्र सतत पुढे जाणाऱ्या गतीचं प्रतीक। म्हणून आज आपण जेव्हा तिरंगा फडकताना पाहतो तेव्हा तो फक्त 3 रंगाचा झेंडा नसतो, तो असतो अनेक दशकांच्या संघर्षाचा, बलिदानाचा आणि स्वतंत्र भारताच्या स्वप्नाचा इतिहास। आणि म्हणूनच तिरंगा फक्त फडकवायचा नसतो, तो समजून घ्यायचा असतो, जपायचा असतो आणि त्याचा सन्मान करायचा असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।